रामकृष्ण हरी मंडळी. तर काल होती कृष्ण जन्माष्टमी होती आणि प्रत्येक म्हणजे आणि आज मंगळवार आहे. तर आज शाळेतल्या मुलांना आहे ना, म्हणजे मुलांना कृष्ण आणि मुलींना राधा बनवून यायला सांगितलं होतं. तर ही आहे माझी पुतणी ज्ञानेश्वरी. तर तिला पण शाळेत राधा बनून यायला लावलं होतं, म्हणजे सगळ्याच मुलींना सांगितलं होतं. तर मग तिलाही बनून जायचं होतं. तर मग तिला म्हणजे काही साडी घागरा वगैरे नव्हता. तर म्हटलं आपण माझी साडी, माझे जे ब्लाऊज आहेत आधीचे माझ्या लग्नाचे, तर तेव्हा मी खूप बारीक होते, मग तेव्हाचे ब्लाऊज जे आहे ते येऊन जाते तिला, म्हणजे थोडी टिप मारून घ्यावा लागली होती. तर मग म्हटलं हेच देते आणि बघू लुक ट्राय करून कसा येतो. आणि जर तुम्ही बघालच पुढे की मला मेकअपचं म्हणजे काहीच येत नाही, मी म्हणजे मी मेकअपच करत नाही कधी. तर त्याच्यामुळे मला काही एवढं माहीत पण नाही की काय लावायचं असतं, काय कसं लावायचं. तर मग जसं मला जमलं किंवा जसं मला वाटलं मी तसं वापरलं आहे प्रोडक्टसुद्धा. आणि मेकअपचे सामानही काही माझ्याकडे एवढे नाही आहे, फक्त मेकअप किट आहे, म्हणजे ते तोंडाला लावण्याची जी पावडर असते ती. त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल का मला किती मेकअपची आयडिया आहे म्हणून. तर इथे मी काय केलं आहे, माझी साडी होती ही, तर हिलाच आहे ना थोडासा घागरा टाईप त्याला नेसवली आहे. आणि याच्यावरचं ब्लाऊज जे होतं ते तिला येतच नव्हतं, मग त्याच्यामुळे मग दुसरे म्हणजे थोडंसं याच्यासारखंच कलरचं ब्लाऊज घेतलं आणि ते तिला घातलं. आणि अशा चुन्या चुन्या पाडल्या त्या साडीला आणि व्यवस्थित थोडासा असा फुगा टाईप नेसवण्याचा प्रयत्न केला. तर पहिल्यांदा मी असं मागून आहे ना सुई धाग्याने ना शिवून दिलं होतं, म्हणजे कारण टाचन उघडली बिघडली तरी कमटर टोचल म्हटलं शाळेत. तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट काय केलं, सुई धाग्याने ना शिवूनच दिलं. पण नंतर डोक्यात आलं की हिचे केस छोटे आहे, तर मग ते बरोबर नाही वाटणार, म्हणून म्हटलं डोक्यावर आपण पदर देऊ म्हणजे केस झाकले जातील. तर अशा पद्धतीने मी नेसवली होती. आणि कशी वाटली तुम्हाला म्हणजे माझा मेकअप करण्याचा प्रयत्न, ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मग काय केलं मी, पुढच्या साईडने सुद्धा पदर घेऊन मागं जिथं मी सुई धाग्याने शिवलं होतं ना तिथंच परत तो तिथंच आहे ना दुसरा पदर म्हणजे हा पुढच्या साईडचा पदर घेऊन तिथं मी सुई धाग्याने शिवून दिलं, म्हणजे मग तिला जास्त आवरावं लागायचं नाही. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा हा लुक ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मग इथे बी ना खाली थोडंसं व्यवस्थित करण्यासाठी मी तिथं काय केलं, एक चुन्या होत्या ना म्हणजे आपल्या जे पदर, तर तोच घेऊन खाली असं थोडंसं 1-2 धागा हे करून दिलं तिला. आणि मागच्या साईडने मी परत तिला डोक्यावर पदर द्या, हे बघा मी फिरून दाखवायला लावत होते तुम्हाला कशी दिसते ती. आता मेकअप करायचा होता, तर आता तुम्हाला कळलंच की मला किती मेकअपची आयडिया आहे म्हणून. तर मी पदर दिला डोक्यावर सगळ्यात आधी. आणि त्याच्यानंतर आहे ना याला काय म्हणतात काय माहिती, म्हणजे हे ना माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळा घेतलं होतं मी, ते मी माझ्या मम्मीने घेऊन दिलं होतं म्हणून आहे माझ्याकडं, नाही तर ते हे नसतं. तर मग हे लावलं पहिले तिच्या तोंडाला, तेवढं करता मी तुम्हाला आधी दाखवून दिलं होतं. तर ते लावलं आणि त्याच्यानंतर आहे ना हे लॅक्मीचं लूज पावडर म्हणतात वाटतं याला, तर ते लावलं, व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे. आणि मानेला लावून घेतलं, मग थोडा शेर आणि मान जी आहे ती मॅच झाली पाहिजे म्हणून. तिचा जो कलर आहे ना तो थोडा माझ्या कलरसारखा म्हणजे डाऊन कलर आहे, त्याच्यामुळं मग जास्त मेकअप जर केला असता ना मग ते खूप असं कळून गेलं असतं की जास्त मेकअप करेल, त्याच्यामुळं मी थोडंच लावलं. आणि मग काय केलं, लिपस्टिक होती, लिपस्टिक लावली, बोटानेच लावली, कारण ते हे झाली होती थोडीशी, मग म्हटलं हाताने मला व्यवस्थित लावता येते, तर त्यामुळे मग बोटानेच लावून दिली. आणि त्याच्यानंतर आहे ना गंध आणले होते दोन कलर, लाल आणि ढवळा. तर गावाकडं असल्यामुळे जास्त कलर बी भेटले, म्हणजे ती गोल डबी असते बघा, 3-4 कलर असतात, तर ती डबी सापडत होतो आम्ही, पण ती काही सापडलीच नाही दुकानांमध्ये. मग फक्त लाल आणि ढवळा कलर भेटला. म्हटलं यानेच लावून घेऊ, थोडासा म्हणजे काही जास्त हेवी मेकअप नव्हता करायचा. आणि शाळा म्हटल्यावर ते दिवसभर ते मेकअपचं काही दशा झाली असते, ते विचारच करायसारखं आहे. मग म्हटलं थोडाफारच करून देऊ आपण. तर इथं मग तेच काय केलं, टूथपिक असते ना किंवा मग झाडूची काडकी असते बघा, तिने ना मी लावून घेत होते. आणि अष्टगंध जो आपण देवांना लावतो बघा, अष्टगंध नाही त्याला गंधगोळी म्हणतो आम्ही. मग आता तुम्ही काय म्हणत असतील काय माहिती, ती गंधगोळी घेतली हातावर, ती थोडीशी ओली केली आणि तिच्या साहाय्याने असे टिपके दिले. आणि त्याच्यानंतर मग लाल गंध लावले टिपके करून, आणि त्याच्या दोघांमध्ये ढवळा लावला. आणि असं करून तिचं म्हणजे पूर्ण आयब्रोवर सुद्धा करायची होती डिझाईन, पण टाईम नव्हता तिला शाळेत
शाळेत जायला टाईम होत होता आणि श्रेयांश आणि खुशीचं मी मागं मध्ये म्हणजे हेच चालू होतं, मग त्याच्यामुळे म्हटलं जास्त करण्यापेक्षा एवढंच बरं आहे. मग असं पद्धतीने तिचा मेकअप केला आणि त्यानंतर हार आणि ते काही एवढं खास नव्हतं, म्हणजे 2 होते खुशीचे फोटोशूट करण्यासाठी आणले होते, तर तेच दिले तिला घालून. आणि बांगड्याही नव्हत्या, मग त्या खुशीच्या ज्या खुशीला मोठ्या होत होत्या ना त्याच बांगड्या तिला घालून दिल्या. आणि इथे जे आहे तिचा लुक कंप्लीट झाला होता, तर थोडासा काजळ लावला आणि एक टिकली लावून दिली आणि डोक्यावर म्हणजे 2 हार होते ते घालून तिचं जे आहे ते कंप्लीट केलं. तर कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे तिचा लुक जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर चला आत्ता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही सगळे तुमची काळजी घ्या.